नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर इयत्ता 4थी मधील नवीन अभ्यासक्रमानुसार श्रावण महिन्यात या कवितेचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया श्रावण महिन्यात या कवितेचा स्वाध्याय। प्रश्न पहिला, कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा। कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव, मोराच्या संगतीने नाचणारी, रात्री डुरुक डुरुक करणारा। तर त्याची उत्तरे आहेत श्रावण, लांडोर आणि बेडूक। त्यानंतर आता आपण बघूयात प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा। श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये, इंद्रधनुष्य, पाऊस, मोराचा नाच आणि बेडकाचे गाणे हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे, श्रावण महिना इतर महिन्यापेक्षा खूप सुंदर असतो, कारण श्रावण महिन्यात निसर्ग खूप फुलतो, झाडी वेली शेत शिवार सर्वत्र हिरवेगार असते, जणू धरतीने हिरवा शारू पांघरला आहे आणि इंद्रधनुष्य तर मन मोहून घेतो। अशा प्रकारे श्रावण महिना असतो। त्यानंतर त्यातीलच हा प्रश्न आहे, मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात। मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो, तर बेडूक रात्री गाणी म्हणत पावसाचा आनंद व्यक्त करतात। त्यानंतर आपला प्रश्न आहे चौथा, रिकाम्या जागा भरा। 7 रंगाचा तोरण कसा अबारी चोवल, कारजात धाकधूक रिकामी जागा किल्लोर करती, श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, धारा नाचत नाचत थेंबात धरते त चाल। ही सगळी उत्तरं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत व्यवस्थित। त्यानंतर 5वा प्रश्न आहे, कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा। अबारी, चोवल, कारजात, इजा, किल्लोर, पाका, भेपक्याचा, राती, महिन्यात, श्रावण इत्यादी जे शब्द आहेत ते अपरिचित आहेत, म्हणजे नवीन शब्द आलेले आहेत या कवितेमध्ये। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे 7 रंगाचे तोरण आहे। खूप सोपा असा हा प्रश्न आहे। त्यानंतर विचार करा व सांगा। आता थोडासा विचार करायचा आहे। पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो, तर बघा, पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असतो, कारण पावसामुळे त्याची शेती पिकत असते, पिके चांगली येतात, मग भरघोस उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्याचे जीवन आनंदी होते। तर अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्याच्या जीवनावर पावसाचा झालेला परिणाम बघायचा आहे। बरेच असे प्रश्न असतात, तुम्हाला आता नवीन सिलेबसमध्ये व्याकरणाशी संबंधित सुद्धा प्रश्न काही आलेले आहेत, तर ते प्रश्न तुम्ही बघून घ्या। जसं की खेळूया शब्दाशी, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असे बरेच प्रश्न असतात। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तुम्ही कुठले प्रश्न लिहत आहात हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा पुस्तक दाखवत आहे मी। तर हे प्रश्न आपण लिहत आहोत। आता आपलं चालू आहे लिहिते होऊ या, हे लिहत आहोत आपण। याच्यामध्ये तुम्हाला कवितेतल्या ओळी लिहायच्या आहेत, त्यानंतर चर्चा करूया आणि खेळूया शब्दाशी, हे सगळं व्यवस्थित बघून घ्या। आता लिहिते होऊ या। प्रश्न पहिला आहे, त्यामधील खालील अर्थाचा कवितेतील ओळी लिहा। या अर्थाच्या ओळी आपल्याला आहेत बघा। श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलांच्या आवाजासारखा ऐकू येतो, विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते। अशा प्रकारची कुठली बरं कवितातली ओळ आहे बघा बरं, तर ओळ आहे, श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाकधूक किल्लोर करती। तर ही जी ओळ आहे या कवितेचा जो अर्थ आहे तो आपला प्रश्न आहे। तर व्यवस्थित प्रश्न बघून घ्या आणि उत्तरे देखील व्यवस्थित लिहा। तर यातीलच आता आपण दुसरी ओळ बघूयात, ज्याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे। तर दुसरी ओळ आहे, श्रावण महिन्यात रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो, रात्री बेडकांचे गाणे कानावर पडते। तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, कवितेतली ओळ लिहायची आहे, लक्षात ठेवा। श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा, राती डुरुक डुरुक। तर ही ओळ आहे। या ओळीचा जो अर्थ आहे तो आपला प्रश्न आहे। व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समजून नंतरच लिहा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळी माहिती लिहा। श्रावण महिन्यात धरती हिरवीगार झालेली असते, झाडे वेली सर्व हिरवे हिरवे असते, आकाशात इंद्रधनुष्य खूप छान दिसतात, श्रावण महिन्यात भरपूर सण देखील असतात, त्यामुळे आनंदी आनंद असतो। अजून देखील तुम्हाला काही वाटत असेल श्रावण महिन्याविषयी तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकता, कारण श्रावण महिना खूप
सुंदर असतो आणि सर्वांना श्रावण महिना आवडत असतो. तो तुमच्या मनाने देखील तुम्हाला इथे लिहायचं आहे. उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी मी इथं दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा व गप्पा करा. हा देखील खूप महत्त्वाचा आहे बरं का. नागपंचमी, रक्षाबंधन, बैलपोळा, गोकुळाष्टमी हे सर्व सण श्रावण महिन्यात येत असतात. आता व्याकरणाशी निगडीत तुम्हाला प्रश्न दिलेले आहे. समानार्थी शब्द लिहा. मोर मयूर, पाणी जल, रात्र निशा, कान कर्ण, ढग मेघ, वीज विद्युत. तर हे समानार्थी शब्द आणि त्याची उत्तरे व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत तुम्हाला. त्यानंतर बघूयात विरुद्धार्थी शब्द लिहा. मोठा लहान, कमी जास्त, जवळ दूर. खूपच सोपा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील शब्दासाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. श्रावण सरावण, आभाळी अबारी, काळजात कारजात, थाटात ठाटात. खालील आकृतीतील प्राण्यांची कीटकांची नावे पूर्ण करा. आकृती व्यवस्थित बघा. मी उत्तर डायरेक्ट इथे दिलेले आहेत. डास, बेडूक, नाक तोडा, गोगल गाय. या प्रकारे तुम्हाला तिथे व्यवस्थित अक्षरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, ओळखा पाहू. कधी हिरवा, कधी राखाडी, कधी पाणी, कधी माती, ड्राव ड्राव करतो, उड्या मी मारतो, पावसाच्या राती, ओळखा मी कोणतं बेडूक. त्यानंतर मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबेरंगी नक्षी, के कराव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात, सांगा मी कोण. तर ह्याचं उत्तर आहे मोर. हे खूप महत्त्वाचं असतं बरं का, ओळखा पाहू मी कोण. तर अशा प्रकारे आपला स्वाध्याय इथे पूर्ण झालेला आहे. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.